अजिबात नाही आम्ही अजिबात नाही खोटं बोलायचं अक्षय अजिबात खोटं बोलायचं नाही हे जर ट्रॅफिक ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल ह्याचा डिसिजन कोण घेणार आहे काहीतरी उभीच करायचं बसलेत सगळे व्यवस्थित अजिबात नाही सगळं व्यवस्थित चाललेलं आहे अजिबात हो सर अजिबात नाही आम्ही अजिबात नाही खोटं बोलायचं अक्षय अजिबात खोटं बोलायचं नाही हे जर ट्रॅफिक ॲम्ब्युलन्स हॉस्पिटल ह्याचा डिसिजन कोण घेणार आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने हे परीक्षार्थी सामील झालेले होते आणि त्याचमुळे आपण पाहतो याचा कुठेतरी ताण वाहतूक सेवेवर सुद्धा झालेला आहे। पुण्याच्या मुख्य भागामध्ये मुख्य परिसरामध्ये हे आंदोलन सुरू असल्यामुळे एकंदरीतच वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला होता। ही परिस्थिती हाताळण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी दाखल झालेले होते, त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्याच वेळी बाचाबाची झालेली होती। यानंतर आताच्या घडीचा आढावा घेण्यासाठी नितीन पाटणकर यांच्याकडे जाऊया। नितीन, सध्याची काय परिस्थिती आहे? विद्यार्थी अजूनही आपल्या मागण्यांवर ठामच आहेत? निश्चितपणे विद्यार्थ्यांच्या चार मागण्या आहेत। जी मागणी होती परीक्षा रद्द करण्याची किंवा पुढे ढकलण्याची, ती मागणी मान्य झालेली आहे। मात्र त्या व्यतिरिक्त त्यांच्या चार मागण्या आहेत। जी आहे मुख्य मागणी कृषी सेवेची, कृषी सेवेच्या 258 जागांची जाहिरात काढली जावी। त्याचबरोबर कंबाईन सेवा जी आहे ग्रुप सी आणि ग्रुप बी याच्या जवळपास 15 जागा आहे आणि मागील 1.5-2 वर्षापासून याची जाहिरात निघालेली नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। ती जाहिरात प्रसिद्ध केली जावी आणि राज्यसेवेच्या जवळपास 1,500 जागांसाठीची जाहिरात रखडलेली आहे, ती प्रसिद्ध केली जावी। अशा प्रमुख मागण्या आहेत आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय इथून हलणार नाही किंवा आंदोलन मागे घेणार नाही असं या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। या ठिकाणी आपण हे विद्यार्थी पाहतोय, त्यांचं हे सगळ्यांचं म्हणणं आहे की कंबाईन जी परीक्षा आहे 15,000 पदांसाठी, ती मुख्य मागणी आणि तीच मान्य झालेली नाही, त्यामुळे ते हटणार नाहीत। विद्यार्थ्यांचे जे नेते आहेत किंवा जे प्रमुख कार्यकर्ते आहेत ज्यांनी हे आंदोलनाच्या ठिकाणी बसलेले आहेत, ते MPSCच्या सचिव आहेत सुवर्णा खरात यांच्याशी चर्चा करतायत। MPSCनी काय नोटिफिकेशन काढले, त्याचा अर्थ काय आहे ते जाणून घेण्याचा ते प्रयत्न करणार आहेत आणि त्यानंतर या विद्यार्थ्यांना ते समजावून सांगणार आहेत। मात्र हे जे आंदोलनाचे प्रमुख विद्यार्थी किंवा कार्यकर्ते आहेत ते आणि इतर जे सामान्य विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये कुठेतरी मतभेद झाल्याचं दिसतंय। त्या बाकीच्या विद्यार्थ्यांचं, आंदोलनासाठी जमलेल्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे कंबाईन सेवाची जी परीक्षा आहे ती घेतली जावी, त्याची जाहिरात काढावी ही मुख्य मागणी आहे आणि ती मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे घेण्यात येऊ नये। त्याचबरोबर कृषी सेवाच्या 258 जागा, राज्यसेवेच्या 1,500 जागा आहेत, त्याबरोबर 2021-22 मध्ये कृषी सेवेची जी परीक्षा झाली त्यामध्ये काही विद्यार्थ्यांची निवड झालेली आहे, मात्र 2 वर्ष उलटून गेले, त्यांना नियुक्ती देण्यात आली नाही, ही देखील मुख्य मागणी आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो हे जे विद्यार्थी आंदोलक आहेत ते आयोगाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करता आहेत, त्यांच्याशी फोनवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, विद्यार्थ्यांमध्ये बसूनच ही चर्चा चालू आहे। तर दुसरीकडे आंदोलक विद्यार्थी आपण पाहू शकतो जे उपोषणाला बसलेले आहेत। एका विद्यार्थ्याला चक्कर आलेली होती, त्याला रुग्णालयात हलवण्यात आलेलं आहे। बाकीचे विद्यार्थी मात्र या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांचं आंदोलन या ठिकाणी चालू आहे। आमदार रोहित पवार या ठिकाणी आहेत, त्याचबरोबर ज्येष्ठ विधिज्ञ असीम सरोदे देखील या आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहू शकतोय। मात्र आयोगाकडून स्पष्ट नोटिफिकेशन येत नाही, स्पष्ट सूचना येत नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असं ह्या विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे आणि सध्या तरी त्यांच्या या मागणीवरती, भूमिकेवरती ते ठाम असल्याचं दिसतंय। नितीन, खरं तर या विद्यार्थ्यांशी बोलणं सुद्धा सरकारच्या वतीनं किंवा आयोगाच्या वतीनं सुरू आहे, आपण पाहतोय। या संदर्भातली अधिकची माहिती तुमच्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू, तुम्ही सोबतच राहा। मात्र तुर्तास आपण ही आंदोलन स्थळाची दृश्य प्रेक्षकांपर्यंत पोहोचवूयात, कशा पद्धतीने गेल्या 2 ते 3 दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे।